नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगला जी-आर घेऊन आलेलो मित्रांनो. हा जो जी-आर आलेला आहे, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत आपली निधी मंजूर झालेली त्या अंतर्गत हा जी-आर आलेला आहे मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि चॅनलवर नव्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर सन 2025-26 या आर्थिक वर्षात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत 27.84 कोटी इतका निधी वितरित करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडून कृषी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडून हा जी-आर आलेला आहे. ओके, 24 सप्टेंबर 2025 चा हा जी-आर असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या प्रस्तावना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये सुधारत सुधारण करून व सन 2023-24 पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना राबवण्याबाबत संदर्भ क्रमांक 1 येथील 19/4/2023 रोजी शासन निर्णयामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. सदर योजनेअंतर्गत सन 2024-25 या वर्षातील 3050 म्हणजे इथे 2978 मृत्यू आणि प्लस 72 अपंगत्व मंजूर प्रस्तावनांना संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयामध्ये 60.35 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. आता संदर्भ क्रमांक 4 मध्ये प्राप्त झालेल्या प्रस्तावात अनुसरून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून प्रस्तुत योजनेअंतर्गत सन 2025-26 या वर्षातील 1403 म्हणजे 1373 मृत्यू प्लस 27 अपंगत्व मंजूर प्रस्तावाकरिता रक्कम 27.84 कोटी इतका निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधारात होती. ओके, याच्यामध्ये दिलेला शासन निर्णय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत सन 2025-26 या आर्थिक वर्षात तालुकास्तरीय समितीने मंजुरी दिलेले एकूण प्रलंबित 1403 म्हणजे 1373 प्लस 27 अपंगत्व मंजूर प्रस्ताविक यांना दावे निकालात काढण्यासाठी सन 2025-26 मध्ये आर्थिक वर्षामध्ये एकूण तरतुदीमधून 27.84 कोटी इतका निधी कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांना वितरित करण्यास शासनात मान्यता देण्यात येत आहे. प्रस्तुत लेखाशीर्षक 2025-26 करता मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून भागवण्यात यावा. ओके, आता याच्यामध्ये दिलेल्या सदर शासन निर्णयामध्ये वितरित करण्यात येणारा निधी संदर्भ क्रमांक 1 च्या शासन निर्णयातील नमूद तरतुदीनुसार खर्च करण्याची जबाबदारी आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे यांची राहील. ओके, उपरोक्तप्रमाणे महाराष्ट्र राज्य उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीतून विनियोगिताबाबतची प्रमाणपत्र आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे शासन सादर करण्यात करतील. ओके, प्रस्तुत योजनेअंतर्गत प्रयोजनार्थ खालीलप्रमाणे आहार वितरण अधिकारी व नियंत्रण अधिकारी घोषित करण्यात आलेले आहे. ओके, याच्यामध्ये दिलेला स्तर वगैरे दिला आयुक्त संचालक आयुक्त कृषी व जिल्हास्तरीय लेखा अधिकारी जिल्हा कृषी अधिकारी. ओके, यांच्या मार्फत इथं असणार आहे, यांची नियंत्रण असणार आहे. ओके, 27 कोटी निधी मंजूर झालेला आहे, 27.83 कोटी. ओके, 27.84 कोटी निधी मंजूर झालेला आहे. ओके, चांगली पॉलिसी आपल्यासाठी असणार आहे याच्या शेतकऱ्यांसाठी. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. आणि तुम्हाला जर PDF फाईल पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपला डाउनलोड करून ठेवा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं, जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. अशाच नवीन जॉब फॉर्चूनसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू. अशाच आपण नवीन जी-आर साठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.